अब की बार 400 पारचा नारा भाजपने दिला होता, मात्र 240 जागा मिळवतानाही त्यांची दमछाक झालीय. बहुमतासाठी 272 खासदारांची जुळवाजुळव नरेंद्र मोदी आणि भाजपला करावी लागणार आहे. मात्र जमेची बाजू म्हणजे निवडणूक पूर्व भाजप प्रणित एनडीए आघाडीला 292 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळं सरकार स्थापन करण्याचा दावा नरेंद्र मोदी लवकरच करतील, पण हे मोदी सरकार नसून एनडीए सरकार असणार आहे. 2019 मध्ये एकट्या भाजपला 303 जागा मिळाल्या होत्या. मात्र यंदा पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा या 5 राज्यांनी देशात एक हाती सत्तेचा दावा करणाऱ्या नरेंद्र मोदी आणि भाजपला रोखलंय. मात्र ओडिशा आणि आंध्र प्रदेश या 2 राज्यांनी भाजपला तारलंय असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. गुजरातमध्ये भाजपला 26 पैकी 25 जागा मिळाल्या. मध्य प्रदेशात 29 पैकी 29 जागा मिळाल्यामुळं 240च्या आसपास राहण्यात त्यांना यश आलंय. यामध्ये महत्वाची भूमिका निभावली बिहार मधील नितीश कुमार यांनी. जेडीयू बीजेपी युतीला 40 पैकी 24 जागा मिळाल्या. ओडिशाने देखील मोठा दिलासा भाजपला दिलाय. इथे 21 पैकी 20 जागांवर भाजप उमेदवार विजयी झाले. तर आंध्र प्रदेशात चंद्राबाबूंसोबत केलेल्या निवडणूक पूर्व आघाडीमुळे 3 जागा जिंकून टीडीपीच्या 16 जागांचा वाटा भाजपला मिळाला. एनडीए मध्ये भाजप नंतरचा सर्वात मोठा पक्ष टीडीपी ठरलाय. भारतीय जनता पक्षाला उत्तर प्रदेशातून सर्वाधिक जागांची अपेक्षा होती. तिथेच त्यांचा अपेक्षा भंग झाला. 80 जागा असलेल्या या राज्यात भाजपला 33 जागांवरच समाधान मानावं लागलं. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टी आणि काँग्रेस आघाडीनं एकत्र लढत देत 43 जागा मिळवल्या. येथेच भाजपला मोठा सेटबॅक बसलाय. अखिलेश यादव आणि राहुल गांधींनी युपीत मोदींना 40शीत रोखलं, तर राजस्थानमध्ये 2019 मध्ये 25 पैकी 25 जागा जिंकल्या होत्या. तिथे यंदा भाजपला 14 जागा मिळाल्या. महाराष्ट्राला टेकन फॉर ग्रँटेड घेणाऱ्या भारतीय जनता पक्षाला मराठी माणसानं मोठा झटका दिलाय. 42 जागा जिंकणाऱ्या भाजपला यंदा अजित पवारांना सोबत घेऊनही अवघ्या 18 जागांवर समाधान मानावं लागलं. हरियाणातील 10 जागांपैकी 5च जागांवर यावेळी भारतीय जनता पक्ष विजयी झालाय, तर 5 जागा काँग्रेसनं जिंकल्या. या 5 राज्यांनी भाजपची साथ सोडली आणि मोदींना एनडीएचं सरकार स्थापन करावं लागलंय. अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी लॉग इन करा mymahanagar.com आणि असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्ह या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.